आणि यानंतर आपण थेट नाशिकमध्ये जाऊयात। नाशिकमध्ये उमेदवार हेमंत गोडसे यांच्या घरी सध्या पूजा सुरू आहे आणि आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी त्यांच्याशी बातचीत करणार आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावत आहेत। आता घरी त्यांचे औक्षण करण्यात आलेलं आहे, देवपूजा झालेली आहे आणि काळारामाचं दर्शन घेण्यासाठी ते निघत आहेत। गोडसे साहेब, आपण आता औक्षण झालेलं आहे, तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहात, किती महत्त्वाचा आहे आजचा दिवस? मला असं वाटतं का आजचा दिवस निश्चितच महत्त्वाचा आहे की आज मी चौथ्यांदा लोकसभा लढवत आहे। या अगोदर 2 वेळेस मी या नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतोय आणि हे करत असताना निश्चित जनतेचा संपर्क, विकास कामं अशा या मुद्द्यांवरतीच खरी ही निवडणूक आपण लढवली आहे आणि आज मतदान आहे। मला असं वाटतं का निश्चित देव आई तुळजाभवानी खंडेराव महाराज आमच्या कुलदैवताचे आशीर्वाद आहे, प्रभू रामचंद्राचे देखील आहे आणि म्हणून आपला विजय हा निश्चित होईल असा आपल्याला विश्वास आहे। काही संघर्ष करावा लागला, गेल्या 8-10 दिवसांमध्ये मोठं राजकारण महाराष्ट्राने बघितलेलं आहे, त्या संघर्षानंतर आजचा दिवस येतोय। मला असं वाटतं का संघर्षातूनच संघर्षाचं फळच गोड असतं आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित येणाऱ्या काळामध्ये निश्चित गोड बातमी या ठिकाणी मिळेल। रामाचं दर्शन घेतात, आपली रामावर श्रद्धा आहे, तर निवडणुकीच्याच आपण रामाचं दर्शन घेऊन पुढच्या कार्याची सुरुवात करतात। काय साकडं घालणार आहात रामाला? की आपल्याला मताधिक्यानं विजय होऊ द्या आणि गोरगरिबाची आणि या नाशिकच्या विकासासाठी पुन्हा एकदा आपल्याला संधी द्या। जे मतदार आहेत, म्हणजे रामाच्या आशीर्वादाबरोबरच जनतेचा आशीर्वादही महत्त्वाचा आहे। मतदारांना काय आवाहन असणार आहे आपलं, आणि एकूणच जे राजकारण आहे विजयाची तुम्ही खात्री सांगत आहात, काय त्याच्या मागचा आधार आहे? खरं तर मी मतदारांना हेच आव्हान करेल आपल्या माध्यमातून की लोकशाहीने दिलेला हा एक खूप मोठा अधिकार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त टक्केवारी मतदानाची या ठिकाणी वाढवावी, हेच आव्हान आपल्या माध्यमातून करेल। हे आहेत हेमंत गोडसे, आता निघालेले आहेत श्री काळारामाचं दर्शन घेण्यासाठी। त्यांचं म्हणणं आहे की गेल्या 10 वर्षापासून केलेली विकास कामं, त्या विकास कामाच्या जोरावर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील आणि त्यांना आपल्या विजयाची खात्री आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।